हाय. तर आज आलोय आम्ही बीट काढायला घरच्या रानात. जेवणाचा टाइम झालाय, जेवायला बसलोय. मस्त सावली इथं जेवणासाठी. आता जागी कुठं कामाला गेलं का लोकांनी रानात झाडच नाही ठेवली जेवणासाठी. आम्ही मस्त सावलीला बसलोय. ऊन पण भरपूर पडलंय. बघा, कढी आणली, हरभऱ्याची भाजी आणली, बटाट्याचं पातळ कालवण आणलंय. भरपूर कालवण आहे जेवणाला. रानात जेवणाची मजा आहे ती कुठंच नाही बर का. चला घेतो जेवून, या जेवायला. नमस्कार. बघा, बीट काढायला आलोय. बीटाचे किती लांब लचक मुळे आहेत बघा, किती लांब लांब मुळे आहे. हे मोठं बीट आहे आणि हे छोटं आहे, मीडियम साईजचं बीट आहे. किती लांब मुळ्या झाल्यात बघा त्या बीटाच्या. काय काय बीटांच्या नाहीत लांब, अशा झालेल्या आहेत मुळ्या. आमचं बरचसं बीट काढून झालेलं आहे. हे पहा आता. नमस्कार. आम्ही बीट काढायला आलेले. एवढं बीट काढून झालेलं आहे आमचं. 5 हे पहा बीट बघा आमचं केवढ्याला मोठाले झाले. काढाय जरा लेट झालं ना, त्याच्यामुळं 2 महिन्याचं झालेलं आहे. 2 महिन्यात झाले काय? कलर पण खूप छान आहे आणि साईज पण छान आहे. आणि काय काय गोळ्या तर भरपूर मोठालं झालं, त्याला जास्तच खत झालंय बर का. बघा बघा याला हे बघा किती मोठं बीट झालंय, किती खत पाणी घातले त्याला. एवढं मोठी साईज नारळच झालेला आहे, नारळासारखंच बीट झालेलं आहे. आणि हे बघा, आमची सासूबाई पण आहे इथं, आणि माझ्या 2 जावा पण आहे आणि 2 सुना पण आहेत. आम्ही आलोय बीट काढायला. आम्ही 6 जणी बाया आहे इथं, आणि आमची टोळीच आहे 6 जणी बायांची. बघा बीट, मार्केट कमी आहे जरा, पण बीट किती छान झालंय. नुसतं पाण्यावरती एकदाच खत टाकलेलं आहे त्याला, आणि शिपणी सुद्धा नाही. बघा किती छान बीट आहे, पण बीटला मार्केट कमी. काय करायचं शेतकऱ्यांनी आता, नुसतं कष्टच करत राहायचं. बघा झाली आमची सुट्टी, आता आम्ही चाललो घरी. बघा केवढलं गोळ झालं. एक पाठीत पडल्यावर पार माणूसच राहायचं नाही. आज आमचं बीट 75 रुपयाने संपलं. 75 म्हणजे 75 रुपये 10 किलो, नाही तर तुम्ही म्हणशाल 75 रुपये किलो. असा बाजारभाव आहे, कमी रेट आहे. त्यामुळे खता औषधांचं पण भागत नाही शेतकऱ्यांना. खता औषधांना पण पदर पैसे भरावे लागतात. अजून इकडं दिसतंय की अख्खं बीट काढायचं राहिलं. 7-8 वाफच काढून झालेलं आहे इकडं. इकडं बघा अजून बरंच रान काढायचं राहिलंय आमचं. आता आम्ही चाललो घरी. उद्या भेटू पुन्हा बीट काढताना. चला बाय.